नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस भरती सध्या प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचं सातारा जिल्ह्यासाठी एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे प्रसिद्धीपत्रक कालचंच आहे, जे सातारा जिल्ह्याने काय केलं की प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये असं सांगितलं आहे की त्यांनी टोटल 235 पदांकरता ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर त्याचं विवरण असं आहे की पोलीस कॉन्स्टेबल आणि बॅट्समन पोलीस कॉन्स्टेबल ते 196 पद आहेत. पोलीस चालक कॉन्स्टेबलसाठी 39 पद आहेत. अशी 235 पदांसाठी ही प्रक्रिया असणार आहे. तर ही प्रक्रिया जी असणार आहे ती असणार आहे उद्यापासून. ओके. उद्यापासून असणार म्हणजे 19 तारखेपासून काय करणार की प्रक्रिया असणार आहे. त्याच्यानंतरनं ही जी प्रक्रिया असणार आहे, त्याच्यानुसार 19 तारखे रोजी असणार होऊन त्याच्यानुसार काय केलं की एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये भरतीमध्ये उमेदवारांना काहीतरी आव्हान केलं आहे. आता काय करायचं आहे बघा, तुम्हाला सगळ्यात पहिले जायचं आहे. तर तुम्हाला आवेदन करताना अर्जाचे 2 झेरॉक्स कॉपी घेऊन जायच्या आहे. तुम्हाला ज्यावेळेस जाल तुम्ही ग्राउंडसाठी, तर तुम्हाला 2 झेरॉक्स सेट्स घेऊन जायचा आहे. त्याच्यानंतरनं तुम्हाला 6 पासपोर्ट साइज फोटो सोबत ठेवायचे आहेत. 6 फोटोज ठेवायचे आहेत आणि 19 तारखेपासून तुमची ही ग्राउंड असणार आहे. सकाळी 5 वाजल्यापासून काय असणार आहे, माळ ग्राउंड सातारा इथे असणार आहे. त्याच्यानंतरनं जर बघाल तुम्ही, तर ही भरती असणार आहे 19/6 ते 26/6 या कालावधीत असणार आहे. त्याच्यानंतरनं जे उमेदवार बाहेर गावातून येणार आहेत, तर त्याच्यासाठी काय करा की तुम्हाला एका दिवसासाठी बघा, आदल्या दिवशी ज्या दिवशी ग्राउंड आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला राहायची सोय असणार आहे. ते कुठे असणार आहे की करमणूक केंद्र अलंकार हॉल, पोलीस करमणूक केंद्र जे असतं अलंकार हॉल, शाहू स्टेडियम एसटी स्टँड जवळ सातारा इथे करण्यात आलेलं आहे. काही उमेदवार वेगवेगळ्या पदाकरता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणीची सूचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांची दुसरी तारीख देण्यात येईल. काळजी करायची गरज नाहीये. मैदानी चाचणीची उमेदवारांना प्राप्त गुण हे त्याच दिवशी सक्षम सांगितले जाणार आहेत आणि त्या संबंधीचे गुण ऑनलाईन प्रसारित केले जाणार आहेत. म्हणजे ज्या दिवशी तुमची टेस्ट होईल त्या दिवशी तुमचे मार्कही समजवले जाणार आहेत. त्याच्यानंतरनं काय करायचं की तुम्हाला जर पावसामुळे एकाच दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर ती पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल. म्हणजे त्या दिवशीची तारीख काय केली की पुढे कधीतरी दिली जाणार आहे. तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि जवळपास त्यांना 13,030 एवढे ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि सदर जिल्हा पोलीस दलाने भरती प्रक्रिया आवश्यक ती बंदोबस्त नेमला असून काय केलं की हे केलेले आहेत, व्यवस्था वगैरे केलेली आहे त्याच्या. तर ही माहिती होती, ही वेबसाईटवरती काय केली की प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे गोष्टी सगळ्या. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.